अध्यक्ष महोदय, 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे मी विभागवार काही मागण्या फक्त मागतोय। जलसंपदा विभाग, धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी तिरोडा तालुक्यामध्ये आले आहे। हे पाणी गोरेगाव, सळकर्जुनी, अर्जुनी, मोरगाव, भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये यावं अशा पद्धतीची योजना आहे, परंतु हे काम अत्यंत मंद गतीनं सुरू आहे। वैनगंगेचे पाणी नळगंगेला जोडण्यासाठी सरकारने 94,968 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। परंतु याच वैनगंगेचे पाणी त्याला लागू नसलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सळकर्जुनी, अर्जुनी, मोरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आणण्यासाठी 5,400 कोटी रुपयाची तरतूद केली होती। त्याच्यापैकी 5 कोटी 10 कोटी जर दिले तर तो प्रकल्प किती वर्षात होईल त्याचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। धापेवाडा सिंचन टप्पा 2 या योजनेअंतर्गत वैनगंगा नदीवर बंधारा बांधून साठविण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा करून एकूण 15 तलावामध्ये भरणा करून व भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 90,146 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण यामुळे होणार आहे। परंतु हे काम अत्यंत मंद गतीनं सुरू आहे। माझ्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मंगेझरी, चुलबंद, कटंगी, टेंगेपार पासून तर कनार पायली ते नवेगाव बांध या तलावाच्या वितरिकेचे काम केव्हा सुरू होईल हा मोठा प्रश्न आहे। तरी मी फक्त या ठिकाणी फक्त एवढीच विनंती करतो का हे काम त्वरित पूर्ण होण्याच्या दृष्टीनं, किमान पुढच्या 2-3 वर्षामध्ये पूर्ण होण्याच्या दृष्टीनं धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे उपविभाग सळकर्जुनी या ठिकाणी मंजूर करावे एवढी फक्त विनंती या ठिकाणी मी करतो। त्याचबरोबर कल्पात्री हा मध्यम प्रकल्प 1984 मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि 39 वर्षांना म्हणजे 2024 मध्ये तो पूर्ण झाला, परंतु आता तो पूर्णतः तुटलेला आहे। म्हणून त्याला स्पेशल दुरुस्तीमध्ये ते काम घेण्यात यावं आणि त्याला किमान 50 कोटीची तरतूद करावी एवढी विनंती या निमित्तानं करतो।